नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ड्रायव्हर विकास. आज आपण करणार आहोत बारामती ते मुंबई सुंदर असा प्रवास. सकाळ सकाळी आपण बारामतीतून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता आपण बारामतीतून पुण्याच्या दिशेने प्रवास करत आहोत. बारामतीतून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूलाच लगेच आपल्याला टोयोटोचं 4 व्हीलरचं शोरूम दिसतं. समोरच नंतर लगेच गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी आपण गाडी पंपावर घातलेली आहे. आता पंपावर गाडीमध्ये डिझेल भरून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. मोरगावच्या दिशेने आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात आपण मोरगावमध्ये आता एंटर झालेलं आहोत. हे मोरगावमधील चौक आहे व पुढे गेल्यानंतर उजव्या हातावर जे आपणाला शिखर दिसत आहे ते मोरगावातील अष्टविनायकातील पहिला गणपतीचे मंदिर दिसतं. समोरच आपल्याला जेजुरी गडाचं दर्शन होतं. हा जेजुरी गड आहे जिथं खंडोबा देवाचं वास्तव्य आहे. हा जेजुरीतील पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे सुप्रसिद्ध एक असं ठाण आहे जिथं गडावर खंडोबारायाचं वास्तव्य आहे. आता आपण जेजुरी क्रॉस करून पुढे सासवडच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहोत व सासवडमधून आपण नवले ब्रिजच्या खाली आलेलो आहोत. नवले ब्रिज हा बँगलोर पुणे हायवेवर पुण्यामध्ये येतो. आता आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोचलेलो आहोत. हे एक्सप्रेस हायवेवरचे वातावरण खूप असं सुंदररित्या पावसाचं वातावरण झालेलं आहे. हायवे क्रॉस करून आपण आता नवीन जो मिसिंग लिंक तयार केलेला आहे त्या मिसिंग लिंकमध्ये एंटर करत आहोत. जो पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाताना हा मिसिंग लिंक जवळजवळ 9 किलोमीटर अंतराची मिसिंग लिंक बोगदा तयार केलेला आहे. त्या बोगद्यातून आता आपला प्रवास सुरू आहे. मुंबईच्या दिशेने आपण प्रवास करत आहोत. खूप सुंदर असं बोगद्यामधील दृश्य आहे. या बोगद्यामध्ये 100च्या स्पीडचं लिमिट आहे. सर्वांना माहिती असावं म्हणून मी सांगत आहे. आणि प्रत्येक 1 किलोमीटरच्या दरम्यान त्याला युटर्न ठेवलेला आहे, जो की काही अडचण आल्यास आपल्याला परत रिटर्न माघारी फिरता यावं म्हणूनसाठी प्रत्येकी 1 किलोमीटरच्या अंतरावर युटर्न ठेवलेला आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात बोगद्यातून बाहेर पडतोय. आपण बघा बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला आलेलो आहोत. जो बोगद्यातून बाहेर पडतो आणि लगेच वातावरण पहा किती छान आहे. आणि इथं बोगदा संपल्यानंतर लगेच रोपवेचा मोठा असा ब्रिज बांधलेला आहे जो खूप मोठा आहे आणि रोपवेच्या साहाय्याने तो बॅलन्स केलेला आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदररित्या असा दिसणारा हा ब्रिज